दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झालाय। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न करण्यात आली आहे आणि यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपण कुणकेश्वराला साकडं घालण्यासाठी नाही तर देवतेचे आभार मानण्यासाठी आज मी कुणकेश्वर चरणी नतमस्तक झालोय। मागील 10 वर्ष मी स्थानिक आमदार म्हणून देवाच्या दर्शनासाठी येत होतो, मात्र पालकमंत्री म्हणून मला आज प्रथम पूजेचा मान मिळालाय आणि हा योग माझ्यासाठी भाग्याचा असल्याचं नितेश राणे म्हणाले। तर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कुणकेश्वर मंदिरामध्ये शासकीय महापूजा संपन्न झाली आणि ही पूजा संपन्न झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण देवाचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलोय असं ते म्हणाले। कुणकेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केलेली आहे। नितेश राणे यांच्या हस्ते कुणकेश्वर मंदिरामध्ये शासकीय महापूजा संपन्न झाली आणि यावेळेस आपण कुणकेश्वराला साकडं घालण्यासाठी नाही तर देवतेचे आभार मानण्यासाठी आलोय अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिलेली आहे। दरवेळेस आपण स्थानिक आमदार म्हणून या ठिकाणी येत असतो, मात्र यंदा प्रथमच आपण पालकमंत्री म्हणून इथे आलेलो आहोत अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे। कुणकेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। आज कुणकेश्वरमध्ये महाशिवरात्रीचा मोठा उत्सव आपण पाहणार आहोत आणि त्याच उत्सवानिमित्त नितेश राणे यांच्या हस्ते या ठिकाणी शासकीय महापूजा संपन्न झाली आहे। कुणकेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी देखील केलेली आहे। दक्षिण कोकणाची काशी म्हणून कुणकेश्वर मंदिराची ओळख आहे आणि याच कुणकेश्वर मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झालेला आहे। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली आहे आणि यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपण कुणकेश्वराला साकडं घालण्यासाठी नाही तर देवतेचे आभार मानण्यासाठी आलोय अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे।